नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कटना या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला आजपासून सुरुवात करूया आपण थोडक्यात भविष्य सांगायची। पुढचं वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे 2025 12 राशींसाठी। रोज एक रास किंवा 2 रास सांगितली जाते आणि आपण हे कंप्लीट करूया। आणि त्याला थोडीफार तरी माहिती तुमच्याकडे असावी। मोठा व्हिडिओ करायला किंवा महिन्याप्रमाणे सांगायला मला वेळ नाहीये, म्हणूनच तुमच्या राशीला महिन्याप्रमाणे काय दुःख येणार आहे यासाठी तयार केलेला आहे राशी ब्रेसलेट। तर राशी ब्रेसलेटला मुदत आहे, स्टेटसला सांगितलेलं आहे मी किती मुदत आहे काय आहे। तोपर्यंत कृपया सर्वांनी बघा आणि राशी ब्रेसलेट बुक करा पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला हे 12 महिन्यातले त्रास कमी भोगावे लागतील। तर हे करा। तर चला आजपासून आपण बघूया की मेष राशीसाठी कसं जाणार आहे हे 2025 हे वर्ष। तर मेष राशीला हे वर्ष चांगलं जाणार आहे, पण 29 मार्च 2025 पासून 7.5 वर्षाची 7.5 त्यांच्या मागे चालू होणार आहे। त्यामुळं पहिला टप्पा हा कमावून घ्यायचा असतो, त्याच्यामुळं कमाईमध्ये कुठे फरक पडणार नाही। म्हणजे 7.5 मेष राशीला चालू झाली आहे, घाबरून जाऊ नका, कारण तुमच्या कमाईवर काही फरक पडणार नाहीये। उलट तुम्हाला कुणाला परदेशात नाही इथं येऊन व्यापार धंदा मिळेल, तर कोणाला शिक्षण जे घेतात आणि त्यांना परदेशात जाऊन शिकायचं आहे ते लोकांना एकदम उत्तम आहे। ते परदेशात जाऊन शिकू शकतात, त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात। कोणतीही अडचण न येता परदेशातले कोणतेही व्यवहार मेष राशीचे व्यवस्थितपणे पार पडू शकतात। मग ते शिक्षणाचे असो, बिझनेसचे असो, अगर नोकरीचे असो, हे सगळं व्यवस्थित होणार आहे। त्याचप्रमाणे मिळकत चांगली राहणार आहे। तुमचा कोणताही धंदा व्यापार असो, मिळकत चांगलीच राहणार आहे। शनीच्या 7.5चं पहिलं वर्ष चालू होत आहे, त्याच्यामुळे मिळकतीवर काही परिणाम होणार नाहीये, पण पहिला परिणाम होतो इथनं चालू होतं ते खालीपर्यंत 3 भाग शनीनं आपल्या शरीराचे केलेले असतात। त्यामुळे निगेटिव्ह विचारांच्या जाळ्यामध्ये खूप सारा अडकायचा तुम्हाला किती प्रयत्न केला तरी विचार चक्रातनं तुम्ही बाहेर पडणार नाही। त्यातल्या त्यात निगेटिव्ह विचार चक्रातनं तुम्ही बाहेर पडणार नाही, हे मात्र अगदी सडळ आहे। ज्यांचं मानसिक आरोग्य बिघडलेलं असतं त्या लोकांना सुद्धा मानसिक आरोग्याचा जास्तीत जास्त प्रमाणात त्रास होईल। म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की जे मानस रोग आहेत त्या गोष्टींमध्ये मेष राशीला त्रास होऊ शकतो। कारण नकुळाचे डोळे दुखू शकतात, डोळ्याचे ऑपरेशन होऊ शकतात, नाकातलं हाड वाढणं, कानाचा पडदा फाटणं, या प्रकारचे जे काही मी एक सांगते, मी स्पष्ट बोलणार, स्पष्ट भविष्य सांगणार। सांगायचं का नाही या सगळ्या कमेंट तुम्ही खाली करा, लगे घाबरू नका, त्याच्यावर पुढे इलाज माझ्याकडे भरपूर आहे। हे सगळे व्हायची शक्यता आहे। आता ते सगळे काही एकालाच होणार आहेत का? लाखो जण आहेत एका राशीची, त्यात कोणाला ना कोणाला तरी व्हील, कोणाचे नुसता कान दुखून ड्रॉप्स घालून थांबेल, या प्रकारचं होतं। एक लक्षात ठेवायचं, 7.5 वर्षामध्ये आपलं ऑपरेशन झालं नाही असं कधी होत नाही। 7.5 मध्ये जर तुमची कर्म चांगली आहेत तर तो फक्त तुम्हाला आर्थिक नुकसान देत नाही शनी, कर्म चांगली असली तर शारीरिक नुकसान देतो, असं शनी महाराजांचं कामच आहे। त्यामुळे दोन्हीपैकी एक सोसावं लागतं। पहिल्या 7.5च्या या 2025 साली आर्थिक नुकसान कुठं होणार नाहीये। आर्थिक प्रगती होईल, शैक्षणिक प्रगती होईल, नोकरीची प्रगती होईल, प्रमोशन मिळतील, सगळं होईल त्यांचं, पण दुखणी मागं लागणार आहेत आणि त्याला थोडक्यात आवरायचं आपण, आणि त्याच्यासाठी अजून काय करायचं ते आपण बघूया। तर हे होतं तुम्हाला थोडंसं कळण्यापुरतं भविष्य 2025 साली का। तर अखंड भविष्य सांगण्यापेक्षा मी अजून हेच सांगते की या महिन्यात काय होणार, त्या लाईट गेली, या महिन्यात काय होणार, त्या महिन्यात काय होणार, हे सांगण्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही राशी ब्रेसलेट घालणं। कारण मी त्याच्यात तेच केलेलं आहे, या महिन्यात काय होणार, त्या महिन्यात काय होणार आणि त्याच्यापासून तुमची सुटका कशी होणार, यासाठी अगदी सगळ्यांनी राशी ब्रेसलेट जरूर घ्या। मेष राशीवाले अजिबात चुकू नका, शनीची 7.5 चालू आहे। आता उपाय काय करायचा? 2025ला 7.5चा त्रास होऊ नये, 2025ला दुखण्यांचा त्रास आपल्याला काही होऊ नये, म्हणून उपाय काय करायचा? पहिली गोष्ट, मारुतीरायांना खुश ठेवायचं, कारण मंगळाचं आहे साल 9 म्हणून ते सुद्धा, म्हणजे मारुतीरायांना दर मंगळवारी जिलेबी म्हणा, बुंदीचे लाडू म्हणा, इमरती म्हणा, गुळ म्हणा, या कशाचा ना कशाचा नैवेद्य दाखवायचा। बनारसी पानाचा विड्याचा उपाय मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, तोही करायचा।
जसा जमेल तसं, जिथं मारुतीच्या देवळात स्त्रिया जातात तिथं जावा, जिथं जात नाही तिथं घरच्यांकडनं आपला हात लावून घरच्यांकडनं ते ठेवून या. दर मंगळवारी मारुतीला हे गेलंच पाहिजे हे ठेवा. पुढचं शनिवारी शनीला गेलंच पाहिजे हे लक्षात ठेवा. शनी चालीसा वाचा, हनुमान चालीसा वाचा. हे वाचणं किंवा ऐकणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. 2025 साडेसाती चालू आहे, वर मंगळाचं आहे, त्यामुळं आळस करून चालणार नाही. शनी महाराज हळू तुमची कामं स्लो करत आणणार. पण इकडं जर तुम्ही गती घेतली मंगळाकडं तर कामं तुमची व्यवस्थित पण होत राहणार. त्याच्यामुळं 2025 हे पळायचं साल आहे. जो पळाला तो जिंकला, जो आळसला तो हरला. एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा. त्यामुळं आळस अजिबात नकोय कोणत्याही कामाला. 15 तास काम करावं लागलं तरी करा, कारण शनीच्या 7.5 मध्ये सुद्धा माणूस करोडपती बनतो, कारण परीक्षाच असते ती. त्यामुळे जरूर करा. त्याचप्रमाणे मध्ये आधी जे तुमचे ग्रह सगळे आडवे येतात, कुणा राहूची चाल येते, मध्येच बुधाची चाल येते, या सगळ्यासाठी रामबाण उपाय तो म्हणजे राशी ब्रेसलेट वापरणे. ह्याच्यापेक्षा कोणता उपायच होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की आपण कोणती मोठी पुस्तकं वाचत बसू किंवा कुठले मोठे जप करत बसू किंवा कुठल्या मोठे हवन करत बसू, असा आपल्याकडे वेळ नाहीये. त्यामुळं ब्रेसलेट वापरणे आणि घरामध्ये नवग्रह चौकी असणे हे अगदी काय अफलातून म्हणायला येईल हे उपाय आहेत. ह्याच्यावर सगळ्यात जास्त उपाय म्हणजे हाच आहे की नवग्रह चौकी वापरणे, राशीचं ब्रेसलेट वापरणे. तिथंच ग्रह आपले खुश होणार आणि ग्रह खुश झाले तर मग सगळं पुढं नीट होणार आहे. राशीचं ब्रेसलेट, नवग्रह चौकी हे लक्षात ठेवा. हनुमान चालीसा, शनी चालीसा हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, शनी सोप. शनी सोप हा शनीच्या आवडत्या ज्या आहेत वस्तू त्यापासूनच, त्या ऑइलपासून ग्लिसरीनमध्ये घालून तयार केलेला शनी सोप आहे. त्याच्यामध्ये क्रिस्टल्स आहेत. त्या मंत्रानं त्याला पावर दिलेली आहे. शनी मंत्रानं पावर दिलेली आहे त्या सोपला, रेकी दिली जाते अजून त्याला. म्हणून 7.5 मध्ये कायमस्वरूपी शनी सोप वापरा. अगर नुसता शनिवारी तरी वापरा. तुम्हाला शनी सोपनं आंघोळ केल्यासारखं वाटत नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा अंगावर पाणी घेतल्यावर शनी सोप लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही ब्रँडेड लावायचा आहे तो ब्रँडेड तुम्ही सोप लावू शकता. पण शनी सोपनं आंघोळ करणे आणि ही जी काही माझी कर्म आहेत, आंघोळ करताना इमॅजिन करणे, ही जी माझी सारी काही कर्म आहेत ती सगळी शनीच्या ह्याच्यामध्ये धुवून जात आहेत. मी एक स्वच्छ माणूस आहे, स्वच्छ मनाचा माणूस आहे, मी आनंदी आहे. काहीही अफर्मेशन देत तुम्ही ते इमॅजिन करू शकता. पाणी हे तुमच्या अंगातनं सगळी दूषित घालवत आहे. या प्रकारे शनी सोपचं सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर शनीच्या 7.5 घाबरून जाऊ नका. आम्ही पण चाललोय मीन राशीवाले 7.5 मधनं, मकर चाललेली आहे, कुंभ चाललेली आहे, त्या प्रकारेच तुम्ही आहात. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. नीलम जरूर वापरा. नाही नीलमच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत आता, त्यामुळे नीलम वापरणं शक्य नसलं तर लोखंडाची अंगठी तरी वापरा. शनी ब्रेसलेट वापरा, फार उत्तम आहे शनी ब्रेसलेट. आणि तुम्ही म्हणाल शनी ब्रेसलेट घेऊ का, राशीचं ब्रेसलेट घेऊ, तर मी तुम्हाला सांगेल दोन्ही ब्रेसलेट घ्या. दोन्ही ब्रेसलेट वेगळी वेगळी कामं करणार आहेत. हे 7.5 वर्ष करणार आहे, ते 1 वर्ष करणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही ब्रेसलेट मेष राशींनी घ्या, त्याच्या सगळे तुम्हाला होतील. अजून तुम्ही काय उपाय करू शकता. आता तुमच्या जी मानसिक स्थिती तुम्हाला नीट होणार नाहीये त्यासाठीचा सगळ्यात चांगला उपाय ऐकून घ्या. एक स्टीलची डिश घ्यायची, 1 चमचा पोह्याचा एवढे त्याच्यामध्ये बारीक मीठ घ्यायचं, जे आपण जेवताना खातो ते मीठ. जिथं आता पिंक सॉल्ट खातात त्यांनी पांढरं मीठ घ्या, पिंक सॉल्ट चालणार नाही. पांढरं मीठ घ्या आणि मिठाचा असा डिशमध्ये चंद्र करा. हा चंद्र कोणत्या दिवशी करायचा आहे, पौर्णिमेच्या दिवशी. 7.5 वर्ष हा उपाय सोडायचा नाही. जेव्हा आठवेल तेव्हा करा, जेव्हा विसरेल तेव्हा विसरला. याप्रमाणे पौर्णिमेला 1 चमचा मीठ घ्यायचं. कधी तुम्ही कुठंही न ऐकलेला उपाय आहे हा, त्यामुळे करा जरूर. पॉवरफुल आहे, छोटा पॉकेट बडा धमाका आहे. एवढा असा गोलचंद्राचा तो करायचा. कधी करायचा, पौर्णिमेच्या दिवशी करायचा, संध्याकाळी 7 वाजता. मिठाचा गोल करायचा, ते मीठ देवापाशीच ठेवायचं. बाहेर चंद्र आलेला असतो पौर्णिमेच्या दिवशी, चंद्राला थोडंसं दूध, साखर आणि पाणी याचं
पाणी घालायचं चंद्राला, आपण त्याची पूजा करायची. अगदी तुम्ही ओवाळलं, त्याला पूजा केली, पाणी घातलं, सगळं चालतंय. ते करून झाल्यावर या चंद्रापाशी यायचं आणि आपला जे हे मधलं बोट आहे, सॉरी आपली जी करंगळी आहे, त्या करंगळीनं त्याच्यातला वरचा म्हणजे कोर, एक कोर त्याच्यातली काढून टाकायची आणि इकडे बाजूला सारून ठेवायची. पौर्णिमेचा दुसरा, तिसरा, चौथा, अमावशेपर्यंत 15 दिवस ह्याच्यातली एक एक रेष एक एक रेष एक एक रेष करत कमी येऊन हा मिठाचा गोल तुमचा अमावशेला पूर्ण साईडला इकडे आला पाहिजे. हा तुम्हाला न कळणारा पण अतिशय पॉवरफुल उपाय आहे तुमच्या मानसिकतेसाठी. यानं चंद्राचं बळ राहतं, मानसिकता, निगेटिव्ह ज्या एनर्जी असतात डोक्यामध्ये घुसलेल्या त्या निघून जातात आणि आपल्याला शनी महाराज जे डोक्याला त्रास देतात किंवा जो वरच्या भागाला त्रास देतात, मी म्हणते नाकातला हाड वाढेल बाबा, कानाला वाढेल, डोळ्याला, या गोष्टी घडणार नाहीत. घडल्या तरी त्या थोडक्यात असतील. त्यामुळं अमावस्येच्या दिवशी हे सारं मीठ पाण्यामध्ये सोडून द्यायचं. बेसिंगला वगैरे नाही, तुम्ही झाडात टाकलं तरी चालेल, नाही तर चांगल्या पाण्यात सोडून द्यायचं. अमावस्येला पूर्ण झालं, संपलं. परत जेव्हा पौर्णिमा येते त्यावेळीपासून परत अमावस्येपर्यंत करायचं. अमावस्येच्या नंतरच्या दिवसात नाही करायचं. व्यवस्थित व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. हा मोठा उपाय आहे मेष राशींसाठी वर्षभर करण्यासाठी. वर्षभर नाही, 7.5 वर्ष तुम्ही हा उपाय जरी केलात तरी सुद्धा आजारपणांपासून लांब राहाल, निगेटिव्ह विचारांपासून लांब राहाल, ऑपरेशनपासून लांब राहाल. तर हा उपाय तुम्ही जरूर करायचा. त्याचबरोबर महादेवाला सोमवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी महादेवाला काळे तीळ कच्च्या दुधामध्ये घालून अर्पण करायचे. चुकायचंच नाही, आपण करायचं. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा करायचं. तेच देवांचा देव महादेव म्हणा, महाकाल म्हणा, सगळं काही तेच आहेत. त्यांच्यामुळं आपली तब्येतीची काळजी घेणारे महादेव आहेत. त्यामुळे महादेव आपल्याला या गोष्टीमधनं अगदी व्यवस्थितरित्या बाहेर काढतील. त्यापेक्षा कर्म चांगली करा, कष्ट भरपूर करा, वेगानं पळा, उधारू सनवारी करू नका, लांड्या करू नका, दान धर्म करता येईल तेवढा करा, कुणावर जळू नका. आतनं जेवढ्या भावना तुम्ही वाईट ठेवणार तेवढा शनी तुम्हाला त्रास देणार. तुम्ही जेवढ्या स्वच्छ भावनेनं कुठलं काम करणार तेवढा शनी तुम्हाला वरती चढवत नेणार. कारण ते न्याय देवता आहेत, त्यांना न्यायच आवडतो. त्यांना गॉसिप करत बसलेलं नाही आवडत, त्यांना अजून काही करत बसलेलं नाही आवडत. त्यामुळे त्या लोकांना त्रास होईल, बाकी कोणालाही त्रास होणार नाही. पैशाच्या बाबतीत होणार नाही. आरोग्य मात्र महत्वाचं आहे, त्या बाबतीत हा उपाय करत चला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याचा फायदा होईल. तर चला, कसं वाटलं तुम्हाला 2025चे मेषचे उपाय आणि तुम्हाला कशापासून सावध राहायचं आणि काय होणार आहे एवढंच भविष्य मी सांगू शकते. मोठा व्हिडिओ करायला सध्या माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा. यामध्ये समजून घ्या, वेळ मिळेल तसे मी तुम्हाला आणखीन माहिती देत राहील वर्षभर, काळजी करू नका. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याला छान कमेंट करा. त्याचप्रमाणे जे मी तुम्हाला सांगितलं ते या नंबरवरती सगळं बुकिंग करा, मला विचारा. माझ्यापर्यंत पोहोचायला 15 दिवस जातात, वेळ लागतो, या गोष्टी लक्षात ठेवा. फोन कुणी करू नका, व्हॉट्सअपवर तिथं सगळ्यांनी मेसेज सोडा. रोज हाय करून आपले नंबरवरती घेत जा. ज्या दिवशी युनिव्हर्सच्या मनात येईल त्या दिवशी तुमचा नंबर लागेल आणि मी तुम्हाला तुमची जे काही असेल त्याची माहिती तुम्हाला मी देईन. तोपर्यंत ओम साईराम.